सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आज कोकण दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यामध्ये ते गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतील। शिवाय 13 ते 14 वर्ष 6 टप्प्यांपैकी किती टप्प्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, कोणतं अपूर्ण आहे आणि ते कधी पूर्ण होणार याची प्रत्यक्ष भेट देऊन ते माहिती सुद्धा घेणार। यंदाही महामार्गाचं काम हे अपूर्ण आहे आणि त्यामुळे गणेश भक्तांना यंदा देखील खडतर प्रवास करावा लागणार का, की गणेश उत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण होणार, त्याची मलमपट्टी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागतं। दुरावस्थ झालेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्यानंतर आता काही दिवसातच गणेश भक्त चाकरमानी पर्यटकांचा कोकणाकडे सुरू होणार प्रवास, या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे आज रायगडचा दौरा करतायत, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत। आपण जर का परिस्थिती पाहिली तर गेल्या 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते रखडलेलं आहे आणि ह्या दुरावस्थ म्हणजे खड्डे पडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरना सर्वांना प्रवास करावा लागतोय आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांचं नुकसान झालेलं आहे, अपघात झालेले आहेत, त्याचप्रमाणे नागरिकांनाही देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आज शिवेंद्रराजे भोसले आहेत ते मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करतायत आणि या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान शिवेंद्रराजे भोसले इथले अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांना काय सूचना देतात आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरनं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे चाकरमानी गणेश भक्त प्रवास करणार आहेत त्यांना काय दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।